आमदार समाधान अवताडे यांच्याकडून 3,000 कोटी रुपयांची विकास कामं 3 वर्षात केली असा दावा केला जातो. खरंच ती विकास कामं झालीत का? विकास दिसतोय का मंगळ आणि पंढरपूर तालुक्यात? त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? आपल्याला काय वाटतं? समाधानदादांनी 3,000 कोटी निधी या मतदारसंघामध्ये आणला असं सांगितलं जाते. 3,000 कोटी जर निधी आणला असता तरी पंढरपूर मंगळवेढा एक मॉडर्न सिटी झाली असते. ग्रामीण भागात फिरताना काल आम्ही बघतोय खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे कळत. आणि आम्ही 2-3 ठिकाणी सभेत म्हणलं की मंगळवेढा शहरात स्टँड पासून बोराळा नाक्यापर्यंत दामाई चौकातनं मुरलीधर चौकापर्यंत चौकामेळा चौकापर्यंत साधी एक मुतारी सुद्धा नाही. तुम्ही तर सांगताय 3,000 कोटी निधी आणला की कागदावरचा निधी हाय असं आम्हाला वाटतंय. प्रत्यक्षात कामाला सुरुवात किंवा काम कुठं दिसत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो कामाची पद्धत कशी असते आणि काम कसं असते ते. भारत नानांनी एक लोकप्रतिनिधी कसा असावा आणि काम कसं असतंय लय बारकाईने ह्या तालुक्यात आमच्या काम केलं त्यांनी. ह्या तालुक्यात कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि काय केलं पाहिजे त्यांचा एक ध्यास असायचा. आणि त्यांनी आमच्या भाळवणीच्या माळावरती 132 किवीचं केंद्र उभा केलं आणि त्याच वेळी त्याच्याबरोबर 6 33 केवीची उपकेंद्र मंजूर करून आणली. भविष्यात ह्या तालुक्याला 30 वर्ष लाईट कमी पडणार नाही याची व्यवस्था नानांनी करून ठेवली. आता ते 132 केवीच्या शेजारी 300 एकरावर सोलर प्लॅन्ट उभारलाय. अजून 200 एकरावर सोलर प्लॅन्ट उभारणार आहे. म्हणजे 500 एकर सोलर प्लॅन्टची वीज त्या 132 केवीमध्ये जाणार आहे. पुन्हा फॅक्ट्या कारखान्याची वीज त्याच केंद्रात येणार आहे आणि भैरवनाथ शुगरची वीज त्याच कारखान्यात येणार आहे. म्हणजे 20-25-30 वर्ष या भागाला कमी पडणार नाही ही नानांनी व्यवस्था करून ठेवली. दुसरी गोष्ट आमच्या भागात टँकर आल्याशिवाय पाणी मिळत नव्हते अशी दुष्काळी परिस्थिती आहे. तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन नानांनी पृथ्वीराज बाबांच्या समोर या भागातल्या लोकांची व्यथा मांडली. बाबा म्हणजे ती लोक कशी जगतील तर बघायला चला. अहो 2-3 किलोमीटरनं बायकांना पाणी हांड्याला आणावं लागते. एक 2-3 घटना अशा घडल्या की धुणं धुवायला जाऊन विहिरीत महिला त्यावेळेस पडून मरण पावल्या. आणि मी ती पृथ्वीराज बाबांना आणलं ह्या भागात परिस्थिती दाखवली आणि दाखवल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी 15% रक्कम आम्ही त्या योजनेची भरायची होती ती 8 शिथिल करून घेतली नानांनी आणि ती योजना मंजूर करून घेतली 72 कोटीची. आणि उचेटांच्या नदीवरनं त्या 40 गावची बोशी प्रादेशिक योजना मंजूर करून सगळ्या गावाला पाणी द्यायची व्यवस्था केली. नाना जोपर्यंत होते तोपर्यंत ती योजना चालू होती. आता सध्या बंद पडते चालू होते सध्या बंद आहे. सध्या प्रतिनिधीने लोकप्रतिनिधीने काय केलं पाहिजे कशा पद्धतीची योजना चालू ठेवली पाहिजे चालू राहिली पाहिजे हे लक्ष देणं गरजेचं आहे. पण असं काही दिसत नाही. दुसरी गोष्ट ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना 40-50 कोटी रुपयाचा निधी नानाने आणला आणि ह्या तालुक्यात जेवढे ओढे आहेत त्या सगळ्या ओढ्यावरनी 500-500 मीटर अंतरावर बंधारा बांधून त्या भागातलं पाणी सगळं पडलेलं त्याच भागात जिरवायचं नियोजन नानांनी केलं आणि ते करून घेतलं. शिरपूर पॅटर्न. हा शिरपूर पॅटर्न. आपण शिरपूरलाही 100 शेतकऱ्यांना पाठवलं होतं नानांनी बघायला तिथलं काय सगळी परिस्थिती. त्या पद्धतीने ह्या सगळ्या योजना पूर्ण करून घेतल्या. दुसरी गोष्ट ह्या तालुक्यात जेवढे रस्ते आहेत आणि जेवढ्या रस्त्यावर पूल आहेत ते सगळे पूल मंजूर करून आणून सगळे पूल तयार करून घेतले तालुक्यातले पूर्ण. दुसरी गोष्ट जे खराब रस्ते होते ते चांगले रस्ते बनवून डांबरीकरण करून घेतले. आणि सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र विकासाचा जो निधी आहे तो 288 आमदारमध्ये सगळ्यात जास्त निधी ह्या मतदारसंघात नानांनी आणला आणि खर्च करून त्या भागात त्या मंदिराला तिथं निधी देऊन सुशोभीकरणाचं काम केलं. म्हणजे मला सांगायचं काय की ही सगळी कामं करत असताना सांगोल्याला गेलेलं प्रांत कार्यालय खेचून नानांनी मंगळवेढ्याला आणून दाखवलं. पोलीस उपविभाग अधिकाऱ्याचं कार्यालय मंगळवेढ्याला करून दाखवलं. तहसील कार्यालयाची देखणी इमारत मंगळवेढ्याला नानांनी करून दाखवली. अशा अनेक बचत भवन सारखी इमारत तिथं निर्माण करून दाखवली. 2 ग्रामपंचायत स्वतंत्र 2 ग्रामपंचायत स्वतंत्र निर्माण करून त्या ग्रामपंचायतला काय करता येईल किती विकासाच्या दृष्टिकोनातून काय निधी देता येईल याच्यासाठी नानांनी प्रयत्न केला. तर मला सांगायचं आहे काय की एवढ्या बारकाईने या भागात काम करत असताना ह्या सगळ्याची योजना मी तुम्हाला सांगतोय ह्या ठळक योजना दिसते. मग आता आमदार साहेबांनी सध्याच्या 3,000 कोटी निधी जर आणलाय तर अशी एखादी योजना भरीव लोकांच्या समोर दिसण्यासारखी पाहिजे ना. तर असं कुठं काही दिसत नाही. तर अशा पद्धतीनं
एखादी योजना एखादं एवढा मोठा निधी आणल्यानंतर व्हायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती. तर नानांनी फार बारकाईनं ह्या भागात काम केलं. एकदा काय झालं, 2013ला दुष्काळ पडला. आपला तालुका, आमचा तालुका दुष्काळात वगळला. नाना विधान भवन आहे तिथं समोर पायरीवरच बसले, पृथ्वीराज बाबाला बाहेर येऊ देत नाही. बाबा म्हणले माझा तालुका दुष्काळात वगळलाय, माझ्या तालुक्याला दुष्काळ यादीत बसवल्याशिवाय मी इथनं उठणार नाही. आणि मग स्वतंत्र GR काढून दुष्काळात तालुका बसवला आणि त्या दुष्काळाच्या जगात सगळ्या सोयी आहेत, त्या सुविधा आहेत, जे काही निधी आहे तो सगळा सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचला. एकदा एक गोयल म्हणून अधिकारी नानाने पाठवले मुंबईवरून आणि मला फोन आला की ते अधिकारी येतील, त्यांना सगळ्या तालुक्यातल्या बागा दाखवा. आम्ही सगळ्या जळलेल्या बागा दाखवल्या. तर त्यांनी त्यावेळेस काय केलं, एक मल्चिंग पेपर टाकायचा दुष्काळामध्ये आणि ती झाडं जगवायची, म्हणजे त्याला जास्त झाडाला बसू द्यायचं नाही. ती अट रद्द केली नानांनी आणि तुम्ही त्या प्रत्येक झाडाच्या बुडात सगळं टाकायसाठी हेक्टरी 15,000 रुपये नानांनी त्या विभागाला द्यायला होते. एवढं बारकाईनं लक्ष देऊन नाना काम करायचे. दुष्काळ तालुका बसवला. सध्या परिस्थितीत आमच्या शेजारचा सांगोल तालुका दुष्काळात बसलाय. प्रत्येक शेतकऱ्याला 25,000 रुपये मिळाले. शेजारचे शेतकरी सांगतायत आणि आमचा तालुका दुष्काळात बसला नाही. तर आमचे आमदार तर देवाभाऊच्या जवळचे आणि तरी आमचा तालुका दुष्काळात बसला नाही, याची आम्हाला खंत वाटते. बसायला पाहिजे होतं दुष्काळात, शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे होती असं वाटतंय. आणि अशा पद्धतीने काम करत असताना नानांनी ह्या तालुक्यामध्ये फार बारकाईने काम केलं. हे झाल्या शासनाच्या योजना, शासनाची मदत. पण वैयक्तिक नाना ह्या तालुक्यात फिरत असताना एखाद्या कुटुंबाचं जर कुटुंब प्रमुखाचं निधन झालं तर त्या कुटुंबाचं सांत्वन करायला गेल्यानंतर तिथं बसायचे. त्यांची कोण मुलं मुली शाळेत शिकत असले तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घ्यायची. एखाद्या कुटुंबातल्या कर्त्याचं निधन झालं आणि त्याची मुलगी जर लग्नाला असेल तर त्या कुटुंबाला त्या मुलीच्या लग्नाला मदत करायची. अशी हजारो कुटुंब आहेत आमच्या तालुक्यात की त्यांची मुलं दत्तक घेऊन नानाने शिकवली. कोण डॉक्टर झालेत, कोण इंजिनियर झालेत, कोण प्राध्यापक झाले. तर एवढ्या तळमळीनं प्रत्येक भागात नानाने आमच्या भागात काम केलं. त्यांच्या घरी गेलेला माणूस मोकळ्या हातानं कधी परत येत नव्हता, एवढी दानत होती त्यांची. आणि आज जे भगीरथदादाच्या पाठीमागे जे मोठा जनसमूह उभा राहिलाय तो केवळ हे नानाने केलेलं ग्राउंड लेवलचं काम, एक नानांची सहानुभूती, नानाने पेरलेलं ते आज उगवलेलं दिसतंय आणि त्याची निश्चितपणानं भगीरथला चांगली साथ होणार आहे, साथ मिळणार आहे असं मला वाटतंय.